हे की नाही हा भारत आहे, पूर्वीचा भारत प्राचीन. म्हणजे आपल्या भारतामध्ये आता हा पाकिस्तान हे सगळं काही आपल्याकडे असायचं. चीन नाही बरं का. आता इथं अफगाणिस्तान दाखवला नाही म्हणजे अर्थातच पाकिस्तानपासून हा पूर्ण भाग आपला हा इथपर्यंत पूर्ण. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. हे पहा ह्या नद्या आहेत की नाही, हा हिमालयाचा भाग आहे. ह्या नद्या आहेत हे पहा, तिबेटमधून ही सिंधू नदी अशी उगम पाहून इकडे जाते, अरबी समुद्राला मिळते, पण ही पाकिस्तानमधून जाते. आज पाकिस्तानचं जे पाणी बंद केलेलं आहे की नाही युद्धामध्ये, ते भारतानं ते ह्याच नदीचं केलेलं आहे. बघा ह्या सिंधू नदीला मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत पहा. इथून उगम पावलेली ही अशी चिनाब आहे, झेलम आहे, रावी नदी आहे, सतलज नदी आहे जी की इथून उगम पावते. ह्या अशा प्रकारच्या नद्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वी लोक जे काही राहायचे ना, तर नदीच्या काठावरच असे आपले घरं करून राहायचे. काठावर म्हणजे एकदम काठावर असते का, थोडंफार दूर त्याच्या मैदानी भागावर. पण कशामुळे? कारण त्याचं कारण असं असायचं की बघा, भरपूर पाणी नदीला चालू असायचं. हा हिमालयाचा भाग आहे आणि हिमनदी म्हणजे कधीही न आटणारी नदी असते, वर्षभर चालते. का? कारण पावसाळ्यामध्ये तर तिला पाणी राहतच राहतं. मग उन्हाळ्यामध्ये पण का राहतं? कारण उन्हाळ्यामध्ये इकडचा बर्फ वितळतो आणि इकडे पाणीच कंटिन्यू चालू राहतं. मग कधीही न बंद पडणाऱ्या ह्या नद्या, अशा नद्यांच्या काठावर तेव्हाचे लोक राहायचे आपली घरं करून, कधीही पाण्याची कमी पडू नये म्हणून. ती संस्कृती असायची एक वेगळ्या प्रकारची. त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान, त्यांचं खानपान, ह्या सगळ्यांना मिळून आपण संस्कृती म्हणतो है ना. एकमेकांसोबत राहत असतानाचे जे विचार असतात सामाजिक, ही सामाजिकता, हे सगळं मिळून हा समाज असा हा राहायचा त्या नद्यांच्या काठावर. एक 1600च्या दरम्यान इंग्रजांनी नेमकीच सुरुवात केली होती आपल्याकडे यायला, ठीक आहे ना. आणि इंग्रजांनी काय केलं, भारताला विकसित करण्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी भारतातल्या बऱ्याचशा भागांवर तिथे उत्खनन करण्याचा प्रयत्न केला. आता तिथनं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. पण काही जागेवर त्यांना म्हणजे अशा प्रमुख जागेवर त्यांना असं काही जसं की सोनं, चांदी, तांबा, लोहखंड, ॲल्युमिनियम हे मिळण्याच्या ऐवजी काही भाग असा मिळाला उत्खननामध्ये किंवा खंडण्यामध्ये की काही विटा मिळायला लागल्या, काही दगडं मिळायला लागले. त्यांनी विचार केला की इथे काहीतरी घरं असतील का. मग केव्हाचे असतील ते? मग ते फार वर्षापूर्वीचे, हजारो वर्षापूर्वीचे घरं जे की आता दबलेत, त्याच्यावर माती पडून आता ती इथपर्यंत जमीन पूर्ण वरीपर्यंत आलेली आहे. आणि 8-8, 9-9 फूट उंचीचे घरं हे पूर्णतः दबलेले आहेत है ना. बघा ही काय आहे, नदी. मग ह्या नदी असे नदीचं पाणी बारमाही चालणाऱ्या नद्या असायच्या ज्या हिमालयातून वाहत यायच्या. त्याच्या काठावर असे लोकांचे घरं असायचे है ना. इथे घरं असायचे असे आणि ह्या वस्त्या असायच्या अशा, त्याला वस्ती म्हणायचं है ना. हे असे लोक राहायचे. आता मला सांगा, खूप वर्षाच्या नंतर नद्यांना खूप पूर यायला लागला. खूप जुना काळ आहे हा, खूप जुना. मग त्यांच्या गाळ असा इकडे यायला लागला. हे लोक मरून गेले, हे काही नाही राहिलं इथे. आणि त्यांचे जे घरं आहेत हळूहळू त्या गाळानं बुजल्या गेले आणि मग पूर्ण असं बुजून गेलं. आणि हा प्रदेश पूर्ण जो होता तो पूर्ण मातीखाली गेला. जेव्हा भारतात इंग्रज आले तेव्हा 1921मध्ये त्यांनी ह्या पंजाबमध्ये, कोणता पंजाब बरं, हे पहा इथे नकाशा आहे, हा पाकिस्तान पंजाब, हा पाकिस्तानचा भाग, हा इकडे हा पंजाब आहे, पाकिस्तानचा पंजाब, ठीक आहे. पंजाब तर तसा हा पाकिस्तानपासून ते हा पूर्ण असा गुजरातला चिटकलेला हा मोठा भाग. पण पाकिस्तान पंजाबमध्ये आता पूर्वी तर पाकिस्तान पंजाब आणि भारतीय पंजाब असं नव्हतं म्हटलं जायचं. जेव्हा भारत पाकिस्तान भांडण झाले, युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये मात्र पाकिस्तान हा वेगळा झाला, ती गोष्ट निराळी. तेव्हापासून पाकिस्तान पंजाब असं म्हटलं जायचं. पण हा काळ असा होता की इथे तेव्हा पूर्ण भारत हा अखंड भारत होता. तेव्हा तुकडे झालेले नव्हते. तेव्हा काय म्हणायचे, पंजाब फक्त म्हणायचे, पंजाब. तेव्हा 2 भाग झालेले नव्हते. मग त्याच पंजाबमध्ये जे काही नद्या वाहायच्या, त्या नद्याच्या काठांवर जाऊन ह्यांनी उत्खनन करायला सुरुवात केली ह्या इंग्रज सरकारच्या लोकांनी किंवा ह्या इंग्रजांनी, जेव्हा ती भारतात असायचे. मग यांनी उत्खनन करण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे यांनी बऱ्याचशा जागेवर जेव्हा उत्खनन केलेलं आहे आपल्या भारतात, तेव्हा त्यांना काय मिळालं, सोने, चांदी किंवा आणखीन काय मिळालं असेल, तांबा मिळाला असेल है ना. तांबे, लोह म्हणजे लोखंड किंवा ॲल्युमिनियम वगैरे वगैरे ह्या सगळ्या भाग मिळालेला आहे हो ना. मग ह्या सगळ्यांना पुन्हा आपल्याला मिळावं किंवा हे सगळं आपल्याला भेटावं म्हणून बऱ्याचशा जागेवर जेव्हा उत्खनन करायचे तेव्हा त्यांनी पण विचार केला की पूर्वीचे लोक कुठं राहायचे, नदीच्या आसपासच्या काठांवर, चला मग तिथे उत्खनन करू. मग त्यांनी उत्खननाला सुरुवात जर केली तर सुरुवात केली, परंतु कशी, तर हे पहा हडप्पापासून सुरुवात केली. अगोदर त्यांनी कुठे सुरुवात केली, हडप्पाला. त्यानंतर मोहेंजोदाडो ह्या जागेवर आले है ना. मग त्यांना कळायला लागलं की हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या जागेवर काही विटा निघायला लागल्या, दगड मिळायला लागले. मग त्यांनी विचार केला की विटा आणि दगड हे मिळत आहेत म्हणजे इथं काय असायला पाहिजे, की इथे काहीतरी वेगळं आहे. मग इथले काहीतरी समाज वेगळा असेल, यांची संस्कृती वेगळी असेल, रहन सहन, घरे बांधण्याची कला है ना,
हे त्यांचं भांडे हे सगळं काही वेगळं असेल, ह्या सगळ्यांना मिळून त्यांनी संस्कृती असं म्हटलं. मग त्यांनी काय म्हटलं की हडप्पा हा जो मेन ठिकाणावर त्यांनी जी सुरुवात केली, इथे जे काही घरं मिळाले कसे मिळाले पहा, असे रस्ता केलेला असायचा. मग इकडून एक येणारा रस्ता असायचा, मग इकडे एक जाणारा रस्ता असायचा. अशा प्रकारे मोठे मोठे रस्ते, आणि ते रस्ते एकमेकांना चिटकले की इथे काय तयार झाली, मग चौकी. काय तयार झाली, चौरस्ता तयार झाला है ना. इथे चौकीचा लागा. मग इकडून जाणारा हा रस्ता पुन्हा असा इकडे जायचा है ना, हा इकडे जायचा, हा इकडे याला भेटायचा, हा रस्ता इकडे याला भेटायचा, हा रस्ता इकडे यायचा याला भेटायचा असेल, पुन्हा इकडे, हा इकडे, हा पुन्हा पुढे जायचा. अशा प्रकारे हे रस्ते, हे पहा इथे चौकी झाली, हे रस्ता इकडे गेला, इथे आला, इथे एक चौकी झाली, हा रस्ता इकडे पुढे गेला, ही पहा इथे एक चौकी झाली. कारण हा 4 रस्ता, याला चौरस्ता म्हणायचा, चौराहा किंवा चौकी असं म्हणतो आपण. अशा चौकी असायच्या, आणि ह्या चौक्यांच्या मधात ही जी काही रिकामी जागा असायची, ही चौकोनाची, ही चौकोनी जागा आहे का, चौकोनी जागा ही. ह्या चौकोनी जागेवर त्यांनी घरं ह्या रस्त्याकडे तोंड करून बांधले, असे इकडून असे बांधले, आणि मधात हे अंगण असायचं त्यांचं. मग अंगण असायचं म्हणजे ह्या अंगणात काय काय असायचं, विहिरी असायच्या, त्यांना पाण्यासाठी सोय असायची है ना, किंवा इतर काही त्यांच्या आंघोळीचे काही टब असतील तर ते आंघोळी करण्याच्या जागा असायच्या बायकांच्या, माणसांच्या वेगवेगळ्या. अशा प्रकारे आता मी इथं दाखवतो तर इथे म्हणजे छोटं केलेलं आहे मी, तिथे फार मोठं असेल, भलं मोठं अंगण असेल आहे का नाही. तुमच्या शाळेच्या समोर कसं मोठं अंगण असतं, तसे मोठे मोठे अंगणामध्ये तलाव होते, विहिरी होत्या है ना, त्यांची काही आणखीन इतर ठिकाणं असायचे जे की तिथे त्यांनी मधामध्ये असे ठेवलेले होते. आणि मग ह्या रस्त्यावरून मग त्यांना इकडे तिकडे जायची सुविधा त्यांची वेगळी असायची. किती छान त्यांची संस्कृती होती है ना. मग अशी संस्कृती त्यांना तिथे पाहायला मिळाली. चला तर बघूया, आपण चॅप्टरला सुरुवात करू, आपल्याला कळेल. बघा इकडे बघा सगळ्यांना, 1921 मध्ये, केव्हा बरं, 1921 मध्ये काय झालं. 1921ला पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा इथं उत्खनन झालं म्हणजे खणण्यात आले, खणलं है ना. खंदून काय मिळालं त्यांना, माहिती मिळाली की तिथे काय काय आहे सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे 1921 मध्ये झाली. म्हणून या संस्कृतीला नाव काय दिलं, हडप्पा संस्कृती नाव दिलं. मग काय झालं, सर्वात सुरुवातीला 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठावर, पहा पंजाबचा रावी नदीचा काठ दाखवतो, हा पंजाब आहे पूर्ण, ही पहा ही रावी नदी, ठीक आहे. ह्या रावी नदीच्या काठावर इथं हडप्पा नाव आहे का. अगोदर इथे ह्या लोकांनी खंदायला सुरुवात केली नदीच्या काठावर, म्हणजे भागा असं लांब थोडंसं त्याच्या मैदानावर बाजूच्या. आणि मग त्यांना एक बरेचसे असे, मी तुम्हाला सांगितलं असे घरं वगैरे असे पाहायला मिळाले, घरांचं बांधकाम कसं होतं हे पाहायला मिळालं. म्हणून त्यांनी त्या संस्कृतीला, त्या लोकांना किंवा तिथे मिळालेल्या त्या सगळ्या भागांना आणि तेव्हाच्या त्या लोकांच्या त्या राहणीमानाला, ह्या सगळ्यांना नाव त्यांनी काय दिलं, हडप्पा संस्कृती. काय नाव दिलं, हडप्पा. राईट, हडप्पा संस्कृती हे नाव त्यांना मिळाले. आणि या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने पण ओळखली जाते. रावी नदीच्या काठावर मिळालेल्या संस्कृतीला 2 नावाने ओळखलं जातं. पहिलं नाव आहे हडप्पा संस्कृती, दुसरं नाव काय आहे, सिंधू संस्कृती. लक्षात ठेवायचं, हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं, सिंधू संस्कृती. राईट, सिंधू संस्कृती या नावाने ओळखलं जातं, ही सिंधू संस्कृती. मग बघा सिंधू संस्कृती नावाने का ओळखलं जायचं, कारण दाखवतो. हडप्पा हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे, रावी नदीच्या काठावर आहे. रावी नदी जाऊन शेवटी कुणाला मिळाली, सिंधू नदीला मिळाली. ह्या सगळ्या नद्या शेवटी कुणाला जाऊन मिळतात, सिंधू नदीला. म्हणून ही सगळी संस्कृती सिंधूची आहे. का, कारण ही सिंधू नदीचं पाणी सगळीकडे गेले आणि इथे बऱ्याचशा भागावर मग हे लोक राहिलेले आहेत. आणि हळूहळू हडप्पाच्या नंतर त्यांनी ह्या सगळ्या जिथून नद्या गेल्यात त्याच्या मैदानावर सगळीकडे असं उत्खनन केलं. आणि मग त्यांना कळलं की ह्या इथे बांधलेले जे घरं आहेत की नाही, हे अशा प्रकारचे घरं, हे सगळे जे घरं आहेत हे सगळे घरं ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या घरांसारखेच होते. म्हणून इथे जिथे उत्खनन केलं हे सगळं हडप्पा संस्कृतीसारखंच मिळालं. म्हणून त्याला नाव काय दिलं त्यांनी, हडप्पा संस्कृती आहे. मग ही सगळी संस्कृती कोणती असायची, हडप्पा संस्कृती. जिथं उत्खनन करून असं सेम घरं बांधण्याची कला, किंवा त्यांचं कोणकोणत्या प्रकारच्या विटा त्यांनी लावल्या होत्या. जसं की भाजलेल्या विटा होत्या काही घरांना दगडं असायची, काही घरांना कच्च्याच विटा असायच्या. आणि ते तिन्ही जागेवर, त्या सगळ्या जागेवर हे तिन्ही प्रकार मिळाले त्यांना सेमच, भाजलेल्या विटा, कच्च्या विटा, दगड. म्हणून त्यांनी विचार केला की हे सगळं कोणत्या संस्कृतीमध्ये मोडतं, हडप्पा संस्कृतीमध्ये मोडतं. मग हडप्पा संस्कृतीला दुसरं नाव काय दिलं, सिंधू नदीवरून सिंधू संस्कृती. कारण सिंधू नदीच्या ह्या सगळ्या भागांवर सिंधू नदीचंच पाणी आहे, म्हणून त्याच्या काठावर बसलेली ही संस्कृती सिंधू संस्कृती. मग हडप्पा संस्कृतीला दुसरं नाव काय आहे, शाबास, सिंधू संस्कृती आहे. चला आता आपण पुढे जाऊ. बघा कधी न विसरणारा चॅप्टर आता असं आपण शिकूया. हडप्पाच्या दक्षिणेला 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो. किती किलोमीटरवर आहे हडप्पापासून मोहेंजोदडो, बघा प्रश्न जर आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. हडप्पापासून मोहेंजोदडो 650 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
पण कोणत्या नदीजवळ आहे ते? सिंधू नदीच्या जवळ आहे. मग इथंही उत्खनन झालं मोहेंजोदडो. मग इथे मोहेंजोदडो कुठे आहे बघा बरं इथे. हे पहा हडप्पा, तिथून 650 किलोमीटरच्या अंतरावर हे मोहेंजोदडो. इथे पण उत्खनन केलं. मग त्यांना वाटलं इथे उत्खनन झालं, इथे पण उत्खनन केलं, मग आता आपण अशा नदीच्या ह्या आसपासच्या परिसरातील भागांवर उत्खनन करत राहू, कदाचित तिथे पण ह्या संस्कृतीच मिळेल अशाच प्रकारची, किंवा वेगळं काही मिळतं का त्यांनी पाहायला लागले. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळाच्या उत्खननातून वस्तू, वास्तू यांचे जे अवशेष मिळाले ते वेगळ्या प्रकारचे होते, परंतु सारखं होतं. साम्य म्हणजे समान, त्यांच्यामध्ये समानता होती, सारखेपणाच होता. हा ना, काही वेगळं नव्हतं, सारखेपणाच होता. पण वेगळ्या प्रकारचं मिळालं म्हणजे काय की आजचे जे घर आहेत आणि ते पूर्वीचे जे घर आहेत यांच्यामध्ये वेगळेपण त्यांना दिसून आलं. आज आपल्याला सुधारायला किती दिवस लागले, किती काळ लागला, किती अवधी लागला, खूप हजारो वर्ष लागले. तेव्हाचे लोक किती हुशार होते. कपडे घालायला नसतील परंतु घरे बांधत असताना अशा प्रकारे घरे बांधायचे की रस्त्याच्या आतमधल्या भागावर आणि समोरून रस्ता सोडायचे, आतमध्ये अंगण असायचं, घराच्या पाठीमागे अंगण असायचे, घराच्या समोरही अंगण असायचं. इतके हुशार होते बघा. मग त्यांनी काय केलं, ह्या दोन ठिकाणांवर उत्खनन केलं, हडप्पा ठिकाणावर, मोहेंजोदडो ठिकाणावर. आणि ह्या दोन्ही ठिकाणावर जेव्हा उत्खनन झालं, खंदून झालं, तेव्हा त्यांना जेवढ्या काही वस्तू मिळाल्या, कोणत्या वस्तू असतील, काही भांडे असतील है ना, तेव्हाचे मातीचे भांडे असतील, किंवा काही उपयोगाच्या वस्तू असतील ज्या वापरातल्या असतील. आणि वास्तू म्हणजे घरं. वास्तू म्हणजे काय, घर. घरांना काय म्हणतो आपण, वास्तू म्हणतो ना. आपण घर बांधलं की आपण म्हणतो आमच्या घरी आज वास्तुशांती आहे. मग वास्तुशांती म्हणजे घराची शांती आहे. मग हे वास्तू म्हणजे घरं. मग तेव्हाची घरं, तेव्हाची वस्तू ह्या सगळ्या सेम, साम्य, सारख्याच मिळाल्या त्यांना. म्हणून त्यांनी काय विचार केला, ही एकच संस्कृती आहे, त्याला नाव काय दिलं त्यांनी, मग हडप्पा संस्कृती. मग हडप्पाच का दिलं, मोहेंजोदडो का नाही दिलं असं तुम्हाला वाटत असेल की नाही? कारण सगळ्यात अगोदर खंदण्यासाठी ते हडप्पा ह्या जागेवरच गेले. मग हडप्पाच्या ठिकाणी जे काही त्यांना मिळालं ते मोहेंजोदडोवरही त्यांना पाहण्यात आलं. त्यानंतर मग हळूहळू दुसऱ्या ठिकाणांवर थोडं प्रमाणात पाहण्यात आलं. जास्त नाही वस्तू मिळाल्या, थोड्याफार मिळाल्या, थोडेफार काही वस्तू मिळाल्या. आणि म्हणून त्यांनी म्हणत राहिले की ही हडप्पा संस्कृती इथपर्यंत पसरलेली होती. मग त्यांनी स्वतःच नाव दिलं त्याला हडप्पा संस्कृती. आणि त्यालाच नाव होतं, सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातील ह्या सगळ्या गोष्टी असायच्या किंवा त्याच्या मैदानातल्या असायच्या, म्हणून त्याला नाव दिलं सिंधू संस्कृती. ह्या दोन नावं त्याला आहेत. मग कुठं खंदलं आणखीन भरपूर सारं. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद हे कुठं पाहायला मिळेल बघा. आपण पाहू नकाशावर, पहा नकाशावर कसं पाहायला मिळतं. सगळ्यात सुरुवातीला अगोदर कुठे खणलं, हडप्पा. नंतर कुठे गेले 650 किलोमीटरवर, मोहेंजोदडो. त्यानंतर मग हे पहा इथं कुठे धोलावीरा, हे पहा धोलावीरा आहे का इथे. हां, पण आता हे जे नाव आहेत ना, अगोदर हे नाव का दिलं त्यांनी धोलावीराच. हे आसपासच्या ठिकाणावर त्यांनी नाही का खणलं? हो, खणलंही असेल, परंतु धोलावीराच्या ठिकाणी जवळपास वस्तू जरा जास्त प्रमाणात मिळाल्या, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव अगोदर इथे लिहिण्यात आलं. बाकीचे हे जे काही, हे पहा इथे काळा ठिपका आहे की नाही, हे पहा इथं नकाशाच्या इथे काय लिहिलेलं आहे पहा, हडप्पा संस्कृती. हे काळा जो गोल ठिपका आहे, गोल ठिपक्याचा अर्थ होतो हडप्पा संस्कृतीची ठिकाणं. गोल ठिपक्याचा अर्थ काय झाला, हा शाबाश, असं गोल ठिपक्याचा अर्थ होतो हडप्पा संस्कृतीची ठिकाणे. आणि चौकोनी काळा ठिपका असेल तर आधुनिक शहरे त्या काळातले. मग आपल्याला आता सध्या अभ्यास काय करायचा आहे, हडप्पा संस्कृतीची ठिकाणं. हे पहा, मग मोहेंजोदडोपासून कोटीदिजी, चनहू दंडो, आमरी, अल्लाहदिनो, बालाकोट, सोतकाकोह, सुतका, जेंदोर, देसलपूर, धोलावीरा, सूरत कोटडा, कुंतासी, लोथल, रंगपूर, रोजडी, दायमाबाद. आलो की नाही दायमाबादवर, इथं नाव होतं पहा, इथं दायमाबाद आहे का, इथे दायमाबाद नाव आहे ना. हां, त्यानंतर आणखी हे पहा इथं काळ्या गोल ठिपके कुठे कुठे आहेत. राखीगडी दिल्लीच्या ठिकाणावर आहे बरं का. राखीगडी, कालीबंगन नाव आहे बघा, आपण वाचलं होतं. बनावली, रूपड, हुलास, आलमगीरपूर आणि मंडा ह्या सगळ्या ठिकाणावर त्यांना हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती पाहायला मिळाली. आणि म्हणून त्यांनी त्याला सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असं नाव दिलं. आणि ह्या दिलेल्या नकाशामध्ये सुद्धा पहा आपल्याला स्पष्ट अशी माहिती मिळावी म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या ठिपक्यांचा उपयोग केला. तुम्हाला कळलं का ह्या ठिपक्यांचा उपयोग कसा झाला? आणि सगळ्यात वरी बघा, अफगाणिस्तानच्या वरी इथे पहा, हे काय आहे, शार्तुगाय नावाचं ठिकाणही या हडप्पा संस्कृतीसारखंच होतं. म्हणजेच हडप्पा संस्कृती कुठपर्यंत पसरलेली होती, ही पहा इकडे अफगाणिस्तानापर्यंत पण पसरलेली होती है ना. बऱ्याचशा ठिकाणावर हडप्पा संस्कृतीचं जो आहे संस्कृती, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती ही पाहायला मिळते आपल्या भारताच्या काही ठिकाणांवर आणि त्याच्या वरच्या भागावर सुद्धा. थोडं
आता एवढं आपण वाचले एवढे ठिकाणं, पण महत्त्वाची ठिकाणी इथं अभ्यासाला काय आहेत बघा बरं. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद. कारण सर्वात जास्त सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृतीची वस्तू किंवा वास्तू इथे जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या. आणि हे ठिकाणं सगळ्यात प्रसिद्ध आहेत आणि पाहायलासुद्धा तिथे आजही त्या वास्तू, हे बघा तुम्हाला तिथे चित्र दाखवतो, त्या वास्तू अशा थोड्याफार प्रमाणात कुठेतरी असं बांधल्याचे ठिकाणं हे थोड्याफार प्रमाणात त्या हडप्पा संस्कृतीच्या म्हणजे धोलावीरा असेल किंवा आणखी काय नावं दिलेली त्यांनी, लोथल असेल, कालीबंगन असेल, दायमाबाद असेल, ह्या ठिकाणावर असे थोडेफार पाहायला मिळाले. मग बाकीच्या ठिकाणावर एखादीच वीट मिळाली, बाकी सगळं सपाट, काहीच नाही मिळालं. किंवा एखादंच मातीचं भांडं मिळालं असेल जे की हडप्पा संस्कृतीच्या इतर ठिकाणावर मिळालं होतं आणि सारखं असं, मग बाकीचं काहीच नाही मिळालं. म्हणजे त्यांना असं समजायला लागलं तेव्हा की ह्या ठिकाणावरची संस्कृती जी आहे तो भाग खूप वर्षापूर्वीच मिटून गेला. जो मजबूत होता तो टिकून राहिला, पण संस्कृती ही सारखीच होती, बऱ्याचशा वस्तू सारख्याच मिळाल्या, सेम होत्या. म्हणून त्यांनी म्हणले ही सिंधू संस्कृतीच आहे, परंतु इथला जवळपास बराचसा भाग हा नष्ट झालेला आहे. पण जिथे भाग पाहायसारखा मिळाला हे अशा प्रकारचा, जिथे लोक जातात आजही पाहायला, चला सिंधू संस्कृती पाहायला जाऊ, हडप्पा संस्कृती पाहायला जाऊ, आणि तिथे असे घरं पाहायला मिळतात. पण घर पूर्ण आहेत का हे नाही. आपण कल्पना करायची, ह्या बाजूला ही घर असतील, मग ह्या नाल्या होत्या, मग आतमध्ये ही विहीर होती, मग इथं लोक राहत होते आतून, अशा प्रकारचा आपण समजून घेतलं. मग हा भाग कोणता होता? सिंधू संस्कृतीचा. म्हणून धोलावीरा, कालीबंगन, दायमाबाद इथं आजही हे असे अवशेष, घराच्या वास्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात. म्हणून ही प्रमुख ठिकाणांची नावं इथं दिलेली आहेत. बाकीच्या ठिकाणांवर काहीही पाहायला मिळत नाही. फार थोड्या प्रमाणात असे दगड किंवा विटात पाहायला मिळतील, किंवा फार झालं तर एखादं मातीचे भांडेच वस्तू मिळालेले आहेत, मातीचे भांडे वगैरेच असं मिळालेलं आहे, म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे. की त्याचं काय वैशिष्ट्य असेल बरं, की त्यांना असं फार अभिमान व्हायला लागला की अरे बापरे ही संस्कृती लई भारी आहे, तिचं नाव असं फार लोक घ्यायला लागले. कशामुळे? कारण तिचं वैशिष्ट्य काय होतं बघूया. काय होतं? सर्वत्र सारखेपणा आढळला. सर्वत्र काय आढळला? सारखेपणा. कशामध्ये? वास्तूमध्ये सारखेपणा आढळला, वस्तूमध्ये सारखेपणा आढळला, सगळीकडे सारखाच आढळला. नगराची रचना म्हणजे घरं बांधलीत की नाही, त्या घरं बांधण्याची रचना जी आहे सगळीकडे सारखीच होती, है ना. अगोदर असे मोठे मोठे रस्ते, आणि मग इकडून येणारे रस्ते, मग इकडे जाणारे असे रस्ते, ही असायचं चौफुल्ली. मग चौफुल्लीच्या मग इकडे पुन्हा रस्ते जायचे, असे इकडे जायचे रस्ते, हा याला मिळायचा रस्ता, हा ह्या रस्त्याला मिळायचा, अशा प्रकारे रस्ते मिळायचे एकमेकांना. आणि मग असे चौकोन तयार व्हायचे, आणि ह्या रस्त्याच्या काठावर असे लोक घरं बांधायचे. मग अशी घरं बांधून राहायचे असे, है ना. आणि आतमधलं जे अंगण आहे ते वापरायला घ्यायचे. त्याच्या बाजू ही पण चौकोन आहे, ह्या चौकोनातही लोक घरं बांधून राहायचे असे, है ना. समोर नाल्या असायच्या. खूप छान प्रकारचं त्यांचं जीवनमान तेव्हाचं असायचं. म्हणून ही संस्कृती फार प्रसिद्ध झाली. किंवा लोकांनी असं आश्चर्य केलं की तेव्हाच्या लोकांना घालायला कपडे नव्हते, फिरत होते, भटकत होते, आणि हळूहळू त्यांनी जेव्हा घरं बांधायला लागले तर असे घरं बांधायला लागले भयंकर की खूपच छान. म्हणजे आज आपण जे राहतो की नाही, घरासमोर नाली, घरात मधामध्ये आपल्याला बोर पाहिजे, तेव्हा विहीर होती, बोर थोडंच होता, पण विहीर होतीच ना, त्यांनी सुविधा केल्याच ना. आपल्या घरात आपण नहाणी बांधतो तेव्हा नहाणी घरं पण होते, पण त्या नहाणीमध्ये काय असायचं? पाणी सोडलेलं असायचं विहिरीतलं, आणि त्याच्यात जाऊन डायरेक्ट आंघोळ करायचे. आपण त्याला काय म्हणतो? बारव म्हणतो की नाही, बारव. ते मोठे मोठे लोक बारव, तेव्हाचे लोक बारवमध्ये जाऊन आंघोळ करायचे. मग तेव्हा ते नहाणीगृह असायचे. मग तिथले नगर रचना म्हणजे लोकांचे बांधकाम वगैरे किंवा घर बांधण्याची स्टाईल सगळ्यांची कशी असायची? घरं बांधण्याची स्टाईलही सारखीच होती, वास्तू सारख्याच मिळाल्या, रस्ते सगळीकडे सारखेच होते. चौफुलीच्या आतमधल्या भागावर काय बांधायचं? घरं बांधून राहायचे, रस्त्यावर त्यांचे घरं यायचे. आज आपण करतो तसं. घरांची बांधणी पण सगळीकडे सारखीच मिळाली. सांडपाण्याची व्यवस्था पण सारखीच मिळाली. सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे पाणी सांडल्याच्या नंतर जेव्हा घराच्या बाहेर जाते त्याची विल्हेवाट लावण्याची जी व्यवस्था होती त्याला आपण नाल्या बांधणी म्हणतो, ती सगळीकडे सारखीच होती. कुठे भांडे घासायचे, कुठे हात धुवायचे, कुठे काय आंघोळ करायची, ही सगळी व्यवस्था त्यांची सारखीच होती. म्हणजे बांधकाम करणारे लोक तेच असतील जे की सगळीकडे फिरून त्यांना व्यवस्थित बांधकाम करून द्यायचे, बरोबर आहे की नाही. आणि ते लोक एकच बांधकाम करणारा असायचा का, किंवा 10-20 लोक असायचे का ठराविक? त्यांच्यातली काही एखादी टोळी असेल जी की बांधकाम छान करणारी असेल, इंजिनियर टाईप, त्यांचं डोकं इंजिनियर टाईप चालायचं. तीच टोळी, त्याच टोळीनं जे काही बांधकाम केलं त्याच टोळीला पुन्हा दुसरे लोक आमंत्रित करायचे, आमच्या घराचं बांधकाम करायचं आहे. मग ती टोळी जाऊन तिथे पुन्हा बांधकाम करत असेल, आणि सेम सारखंच तसंच बांधकाम, है ना. मग तीच टोळी पुन्हा दुसरीकडे जाऊन बांधकाम करायची. त्याच टोळीचं पाहून पुन्हा दुसऱ्या टोळ्या शिकल्या, आणि त्या टोळ्या पण मग तसंच जाऊन बांधकाम करायच्या, आणि दुसऱ्या दूरवरच्या स्थानावर जाऊन पुन्हा बांधकाम करायला लागले. अशा प्रकारे तेव्हाचे लोक इतके हुशारीनं इंजिनियर टाईप बांधकाम करायचे. याचं आश्चर्य आपल्याला आज वाटतंय. म्हणून सिंधू संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती एवढी प्रसिद्ध झाली. लोक त्याला पाहायला जातात, पाहायला.
त्यांच्या लेकराला खेळायला खेळणी असतील का म्हणून? खेळणी होती है ना, खेळणी असायची, मातीची खेळणी खेळायची लोक लेकरं ते तयार करायचे है ना. हां, 2 चाकावरचा पक्षी. आज आपण नाही का प्लास्टिकचा पाहतो 2 चाकावरचा ते पक्षी खेळण्यामध्ये, तेव्हा ते लोक मातीचं करायचे. म्हणजे किती हुशार होते की नाही. त्यांचंच पाहून आज कंपन्यातली लोक ते है ना प्लास्टिकचे बनवतात कबूतर वगैरे, आणि लहान लेकरांना ते 2 चाकावर ते बनवतात किंवा 4 चाकावर बनवून हे करतात. म्हणजे त्यांचंच पाहून आपण करायला आपण मनानं काही करतोय का? नाही. मग सगळ्यात हुशार कोण होते? त्या संस्कृतीचे लोक होते. आता घर कशी नगररचना काय होती बघा बरं, काय काय होती. ह्या लोकांची घरे बांधकामं जी असायची ना, घराची बांधकामं, त्या भाजक्या विटांची बांधकामं होती. कशी असायची? भाजलेल्या विटांची. म्हणजे आजही आपण विटा भाजूनच करतो की नाही. शाबाश, मग किती लोक हुशार होते ते पहिली. पण काही ठिकाणावर कच्च्या विटा पण मिळाल्या त्यांना, कच्च्या विटाचं बांधकाम पण मिळालं. काही ठिकाणावर दगडाने बांधलेलं बांधकाम मिळालं किंवा दगडाने सुद्धा बांधकाम करायचे. मधामध्ये चौक ठेवायचे, म्हणजे मधोमध चौक असायचा, त्याच्या भोवती खोल्या असायच्या त्या चौकाच्या भोवती. हे पहा चौक झाला, हे म्हणा इकडून रस्ते गेले का सगळे. आता इकडून घरं बांधली, इकडं अशी घरं बांधली, इथं घरं बांधली अशी. ह्या मधल्या जागा त्यांना वापरायला असायचे, अंगण. इकडं पुन्हा आणखीन असे चौक असायचे, हे चौक वापरायला अंगण असायचं, इकडून रस्ता जायचा, इकडून घरं बांधायची. पुन्हा इकडूनही घरं असायची. हे मधला भाग अंगण म्हणून वापरायचं, यांनी यांचा मधला भाग इकडचा अंगण म्हणून वापरायचे. कळलं तुम्हाला? असायचे ना. बघा पुढे त्यांचे जे विहिरी असायच्या आवारामध्ये, घराच्या आतमध्ये आवार जे असायचे की नाही त्या चौकात, त्या विहिरी असायच्या तिथे सगळीकडे सारख्याच आहेत. त्यांचं बांधण्याचं रचना कशी होती घराची, की चौक असायचा, चौकाच्या बाजूला घरं बांधलेली असायची, म्हणजे खोल्या असायच्या. मग त्या समोर अंगणामध्ये विहिरी असायच्या, स्नानगृहे असायची, शौचालय म्हणजे संडासला जाण्याची व्यवस्था पण असायची. रस्त्यावर बसायची का ते आजच्यासारखं? हां, पिशे नव्हते ते है ना. आजचे आपले लोक पाहतो आपण खेड्यामध्ये, आपण जातो ना फिरायला किंवा कोणाला भेटायला, की सकाळी सकाळी जर गेलो तसं पहा मग कसं घाण दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडी नाही चालवता येत, मधातून न्यावं लागते गाडी, 2 व्हीलर है ना. नसता मग त्या चाकारात लागते सगळं घाण. इतके लोक संडास करून जातात. जरा लवकर गेले की तुमचं स्वागतच होते, तुम्ही तिथून गेले की उभं राहतात है ना. कोणी जर मुली बायका जर असतील तर ते कोणी जाणार असेल तर ते उभं राहतात की नाही, झालं स्वागत तुमचं. पण तेव्हाच कधी संडासात बसली होती मग ती बाई. असे लोक आजचे शिकलेले असून सुद्धा समजदार नाही, बाहेर संडास करतात. आणि तेव्हाच्या लोकांचं काय असायचं? शौचालयगृहे असायचे, शौचालयगृहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी उत्तम व्यवस्था असायची. कशाची? नाल्यांची. आणि ही जी नाल्या तयार करायची की नाही, आता आपण काय करतो, विटा किंवा दगड वगैरे लावून किंवा असं सिमेंट आणि ह्या कॉन्क्रीटचा वापर करून त्या नाल्या तयार करतात. पूर्वी काय करायचे? भाजक्या पन्हाळ्या असायच्या. भाजक्या पन्हाळ्या म्हणजे मातीपासून तयार केलेले असे पाटीसारखा भाग असायचा. त्या पाट्या अशा ठेवायच्या मातीला बाजूला, आणि त्या पाट्या ठेवून असं खड्डा करायचा आणि बाजूला अशा पाट्या ठेवायच्या. आणि काय होतं मग त्यानं चांगल्या प्रकारच्या नाल्या तयार व्हायच्या है ना. त्या नाल्या म्हणजे आजूबाजूचं जे काही माती आहे ना, माती ओली झाल्यावर मधात पडू नये किंवा नालीचं पाणी थांबत आहे तसंही होऊ नये म्हणून त्यांनी भाजक्या पन्हाळ्याचा उपयोग करायचे त्या नाल्यांसाठी. रस्त्यावर गटारे असायचे की नाही. गटार म्हणजे खड्डे, ज्याच्यामध्ये पाणी साठायचं नालीचं किंवा सोडलेलं आजूबाजूला. त्या सोडलेल्या कुठे सोडायचे? अशा जागेवर सोडायचे की तिथे खड्डा करायचे आणि त्याला विटाने अशी व्यवस्थित चोपून बांधायचे आणि सगळ्या घराचं पाणी त्याच्यात सुटायचं. म्हणजे मग पाणी कुठं जायचं? शेवटी मुरून त्यांना खड्ड्यात, आणि शेवटी मुरून ते कुठं जायचं? जमिनीतच जायचं. किती लोक हुशार होते. आज आपलं सांडपाणी कुठं जाते? रस्त्यावर आहे की नाही. गाड्या भरतात, पाये भरतात आपले. अशा प्रकारची आरोग्य सूचक म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं विचार करून सार्वजनिक अशी व्यवस्था छान असायची. ही झाली घर नगर रचना. मुद्रा आणि भांडी. मुद्रा कशा असायच्या? चौकोनी आकाराच्या असायच्या. कशा असायच्या? म्हणजे पैसे कसे असायचे? गोल नाही. आज कसे गोल आहेत पैसे, तसे नसायचे, चौकोनी असायचे. हे 5 चौकोनी पैसे. हे चौकोनी आहेत का पैसे? हां. पुढे स्टिएटाईट नावाच्या दगडापासून ते बनवलेले असायचे. कशापासून बनवलेले असायचे ते मुद्रा? हां, स्टिएटाईट नावाचा दगड जो असतो त्या दगडांपासून त्या मुद्रा बनवलेल्या असायच्या. त्या मुद्रांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांच्या आकृत्या ह्या कोरलेल्या असायच्या. कोणता? बैल असेन, म्हैस असेन, हत्ती असेन, गेंडा असेन, वाघ असेन. हे प्रमुख प्राणी जे आहेत की नाही, हे प्राणी त्याच्यावर कोरलेले असायचे. हे कसे असे म्हणजे त्या प्राणी जे कोरलेले होते की नाही त्याच्यावरून आता आपल्याला आज काय समजतं? हे सगळे प्राणी तेव्हा पण होते.
पण ते कशा अवस्थेत होते हे पहा. बैल कसा भयंकर दिसायचा त्या माणसा, गेंडा पहा किती भयंकर दिसायचा. एक शृंगार सारखे कल्पित प्राणी पाहायला मिळायचे. एक शृंगार म्हणजे सारखंच त्यांना म्हणजे असं अलंकार टाकल्यासारखंच असं वाटायचं. हे पहा जसं काय याला असं यांनी स्वतःवरनं याच्यावर दागिनेच टाकलेत की काय, असं शृंगार अलंकार केल्यासारखं है ना. हे पहा हे डिझाईन केली ह्या बैलाला. सगळ्यांना सारखीच डिझाईन असायची, सगळ्या पैशावर सेम तीच डिझाईन. त्या प्राण्याला तशीच डिझाईन सेम. बैल तर मग बैलाला सगळ्या बैलांवर सारखीच डिझाईन, वेगळी डिझाईन असायची एक सारखीच. मग ते मुद्रा जे आहेत तेव्हाच्या अशा प्रकारच्या असायच्या. आता हे जे प्राणी असतात की नाही, म्हणून हडप्पा गाव किंवा दुसरा असेल धोलावीरा असेल. समजा धोलावीरामधील सगळ्यात जास्त लोकांनी त्यांच्या ठिकाणावर त्यांनी बैलाची मुद्रा वापरायला जर सुरुवात केली, तर मग तिथून जेव्हा एखाद्या दुसऱ्या गावाला दुसऱ्या प्रदेशामध्ये काही संदेश जर पाठवलेला असेल, तर त्या संदेशावर संदेश लिहून त्याच्या खाली ह्या मुद्रा म्हणजे आपण दुसऱ्या एक काय त्याचा उपयोग होतो ठस्सा उमटवण्यासाठी. ठस्सा हे कोणत्या गावातून पत्र आलं, मग त्याच्या खाली हा ठस्सा असायचा बैलाचा. त्याला असं लावायचं शाईसारखा भाग आणि असं दाबायचं, त्याच्यावर बैलाचं चित्र उमटायचं. मग हे लोक काय समजायचे हे पत्र कुठून आलं, धोलावीरा. उदाहरण सांगतोय हा, धोलावीरा ठिकाणाहून आलं. जिथं जास्त प्रमाणात त्या प्राण्यांची संख्या असेल त्यांनी तो प्राणी त्याच्यावर कोरला, जास्त दिसतात म्हणून. मग अशा प्रकारे त्या ठिकाणावर तीच मुद्रा प्रसिद्ध झाल्या. मग त्या मुद्रेकडे पाहून ते लोक म्हणायचे हा त्या भागातला माणूस आहे, हा तो त्या भागातला माणूस आहे. ठीक आहे. आता ह्या भांड्या ही अशी भांडी पाहायला मिळाली. पूर्णतः कशी भांडी होते, मातीचे. आज बघा अशी भांडी पाहायला मिळतात का कुठे बाहेर? किती छान त्याच्यावर कलाकृती आहे, पुन्हा रंग देऊन त्याला किती छान असं हे केलेलं आहे ना, त्याच्यावर डिझाईन काढलेली आहे. विविध आकाराची भांडी तेव्हाची पाहायला मिळतात. विविध आकाराची भांडी. लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगानं त्यांनी नक्षीकाम केलेलं होतं भांडीवर. हे पहा काळ्या रंगानं नक्षीकाम केलेलं आहे भांडीवर. आणि भांडी कोणत्या रंगाची आहे, लाल रंगाची मातीची भांडी आहे. म्हणजे किती हुशार होते ते. आणि यांनी काय नक्षीकाम केलं होतं, तर माशांचे खवले. हे पहा माशांचे खवले काढलेले होते है ना. हे पहा ते म्हणजे याचा अर्थ असं समजतं की त्यांनी नदीमधून वाहत येणारे जे काही मासे पकडायचे, मासे खायचे. समजूया हा मासा है ना. मग माशाच्या अंगावर असे खवले असतात की नाही, मग ते खवले कोरून काढत असतील. पण त्या खवल्याकडे पाहून त्यांना असं समजायला लागलं की त्यांनी पण मडक्यावर अशी डिझाईन काढायला लागले. माशांच्याच डिझाईन किंवा माशांच्याच खवल्यांच्या डिझाईन हे पाहायला मिळतात. ठीक आहे. ती कोणत्या रंगानं पाहायला मिळतात, काळ्या रंगातून पाहायला मिळतात. बरोबर आहे. वर्तुळ पाहायला मिळतात, माशांची खवले पाहायला मिळतात, पिंपळाची पानं पाहायला मिळतात. म्हणजे पिंपळाची झाडं तेव्हा होती. आणि सर्वात जास्त मोठे ते झाडं असतील, खूप जास्त असतील, त्याचे पानं भरपूर प्रमाणात तिथे पडलेले त्यांच्या अंगणात पाहायला मिळत असतील. म्हणून त्यांना ते पान पसंत आलं आणि ते पान त्यांनी कोरायला सुरुवात केली किंवा ते नक्षीकाम म्हणून वापरायला सुरुवात केली. त्या पानाचं चित्र काढायला लागले. हडप्पा संस्कृतीचे लोक मेल्याच्या नंतर त्याला जेव्हा दफन करतात ना, तर त्या मेलेल्या व्यक्तीच्या सोबत त्यानं जी काही भांडी वापरली होती मरेपर्यंत, ज्या भांड्यात तो खायचा रोज, त्याची ती भांडी त्याच्याच खड्ड्यामध्ये त्याच्यासोबत त्या मड्यावर पुरून टाकायचे. हे घे तू चाललास का नाही, तुझ्यासोबत तू ही भांडी घे वापस. म्हणजे त्याच्यातून काय समजायचं आपल्याला, आज आपण पाहतो मेलेल्या लोकांच्या किंवा मृत लोकांचे जे काही कपडे असतात ते कपडे आपण त्यांच्या सरणावर टाकतो आणि फुकून देतो. म्हणजे ते जाळतात तर त्याच्या खाली टाकून देतो आणि ते जळून जातं. त्यांनी वापरलेली गादी असेल, उशी असेल, ती पण जाऊ देतो त्याच्यासोबत, ती पण जाळून टाकतो. किंवा राहिलेले जे कपडे आहेत त्यांनी गेल्याच्या नंतर राहिलेल्या कपड्यांना एक तर आपण जाळून टाकतो किंवा कोणाला तरी दान करून टाकतो. कळते का तुम्हाला? पण त्या लोक हे आपण कुठून शिकलो, त्या लोकांकडून शिकलो. किती लोक हुशार होती. काय शिकलो की मृत झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीची कोणतीच वस्तू आपल्याकडे ठेवायची नाही, त्याची आठवण आपल्याकडे ठेवायची नाही. काय होईल, आपल्याला जगण्यात अडथळा निर्माण होतो. जगत असताना त्या व्यक्तीची बार त्या वस्तूंकडे पाहून आठवण येते. त्या व्यक्तीची आठवण आल्यावर आपल्याला जगता येणार नाही, आपल्याला विचार करता येणार नाही, आपल्याला राहता येणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं मुक्त आणि स्वतंत्र राहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचं एकदा गेल्यानं तो मग त्याच्यासोबत त्याच्या सगळ्या वस्तू जाऊ द्या, हे सगळं वापस द्यायचे. ही प्रथा होती, ही संस्कृती होती. ही संस्कृती आजसुद्धा आपण वापरली. किती भारी संस्कृती होती. आणि आणखी एक भाग शेवटचा बघूया, महास्नानगृहे. महास्नानगृहे म्हणजे महा म्हणजे मोठे, स्नानगृहे म्हणजे न्हाणी म्हणतो आपण त्याला, न्हाण्याची. मग महास्नानगृहे म्हणजे मोठे आंघोळ करण्याची हे पाहते आपण त्याला बारव म्हणतो. आज बारव हे इथून पायऱ्या असे लोक उतरायचे, हे इकडून असे उतरायचे, हे इकडून असे बायका माणसं उतरायचे, सगळ्यांनी मिळून ह्या पाण्यामध्ये आंघोळ करायची. भरपूर पाणी साठलेलं असायचं. मोहेंजोदडो इथं काय झालं, मोठे स्नानगृहे पाहायला मिळाले मोहेंजोदडोला. ते स्नानकुंड जे आहेत 2.5 मीटर खोल असायचे. किती असायचे? 2.5 म्हणजे 2.5 मीटर खोल. 1 मीटर म्हणजे 3 ते 3.5 फूट. 3.3 असं काहीतरी येतं, तर 3 फूट धरूया आपण गळगळ. 1 मीटर म्हणजे किती फूट?
3 फूट जवळपास. मग 3 आणि 3 6 फूट आणि अर्धा मीटर म्हणजे आणखीन त्याची 1.5. 6 आणि 1 7 7.5 फूट खोल. किती फूट खोल असायचे? 7.5 फूट खोल असायचे खाली, असं इथून असं मधात खाली खोल. लांबी किती असायची? अशी लांबी, ही लांबी, ही रुंदी है ना, ही लांबी ही रुंदी. मग लांबी किती असायची? 12 मीटर लांब असायचं ते स्नानगृह. 12 मीटर लांब. 1 मीटरमध्ये किती? 3 फूट. 12 मीटर म्हटल्यावर 12 त्रिक 36 फूट लांब असायचं त्याचं. 7 मीटर रुंद असायचं. 7 गुणिले 3 7 त्रिक 21 फूट रुंद असायचं. 36 फूट लांब असायचं. इतके मोठे मोठे स्नानगृह. खूप लोक तिथं उतरायचे आणि सगळ्यांनी मिळून स्नान करायचं, आंघोळ करायची. पाणी झिरपून जाऊ नये. पाणी एकदा भरलं नाही ह्या कुंडामध्ये ते झिरपून जाऊ नये म्हणून काय असायचं? आतून पक्क्या विटाने ते बांधलेलं असायचं. हे पहा खाली पक्क्या विटा आहेत सगळ्या. मधात पाणी झिरपून जाऊ नये. किंवा ओलं जर झालं तर मधात चिखल राहील की नाही, घसरून पडलं जाईल मरून, त्याच्या नाकात पाणी गेलं आहे ना, मग आरडाओरडा होईल. त्याच्यामुळे असं काही होऊ नये म्हणून खाली छानसा अशा विटा रचलेल्या असायच्या आणि मग लेवल सारखे असायचे. खाली वली लेवल झाल्यावर आपल्याला धक्का बसून आपण मधात पडू असं होऊ नये म्हणून विचारपूर्वक त्यांनी असं बांधलेलं होतं. पक्क्या विटांनी खालचा भाग बांधलेला होता. उतरण्यासाठी चांगली व्यवस्था होती आणि पाणी बदलण्याची वेळोवेळी सुविधा पण त्यांच्याकडे होती. म्हणजे पाणी बदलता येत होतं, पाणी बदलण्याची सुविधा होती त्यांच्याकडे. अशा प्रकारे मोठे मोठे स्नानगृह असायचे. एकदा आंघोळ सगळ्यांनी मिळून केली की ते घाण झालेलं पाणी त्यांना सोडून द्यावं लागायचं आणि पुन्हा 8 दिवसानंतर एकदा भरायचं. सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी ते आंघोळीला यायचं. चला रे सगळे मिळून आंघोळीला जाऊ असं, आणि सगळे परिवार आंघोळीला जायचे. तसं तर प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये तर स्नानगृह छोटंसं असायचं. पण 8-10 दिवसाला 15 दिवसाला एकदा चला आता थोडंसं फिरायला जाऊ म्हणून मोठ्या मोठ्या स्नानगृहाच्या ठिकाणी बरेचसे परिवार ठराविक वेळेवर यायचे. ठराविक वारी येत असतील तेव्हा आणि मग त्या ठराविक वेळावर त्या ठिकाणावर जाऊन सगळे आंघोळ करायचे. अशा प्रकारे आपण आज काय शिकलो? हडप्पा संस्कृती. हे पहा हडप्पा संस्कृती शिकलो. हडप्पा संस्कृतीला दुसरं नाव काय होतं? सिंधू संस्कृती. हडप्पा संस्कृतीचं सगळ्यात पहिल्यांदा उत्खनन केव्हा करण्यात आलं? 1921 मध्ये. त्यानंतर तिथून 650 किलोमीटर अंतरावर कोणती संस्कृती होती? संस्कृती नव्हती. संस्कृती एकच, हडप्पा संस्कृतीच. पण दुसरं ठिकाण कोणतं होतं? मोहेंजोदडो. मग मोहेंजोदडोवर ठिकाणावर त्यांनी उत्खनन केलं. दोन्हीवरही सारखंच मिळालं. मग अशा प्रकारे कुठे कुठे आणखी उत्खनन झालं? धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद आणि मग आपण पाहिलं तिथली घरं, रचना, नगरांची रचना, मुद्रा, भांडी आणि मोठे मोठे असे स्नानगृह. अशा प्रकारे आज आपण हा अभ्यास केलेला आहे. इथे आपण थांबणार आहोत. गुड बाय, धन्यवाद.